श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, आपल्याला समाजामध्ये मान सन्मानच भेटत नाही. भलेही आपल्याकडं भरभरून नॉलेज असू द्या, भलेही आपल्याकडं परिपूर्ण त्या गोष्टीचं नॉलेज असू द्या, आपण एखादी गोष्ट आपल्याला पटत नाही म्हणून आपलं मत जरी आपण मांडायला गेलो तरीही लोक आपल्याला डावलतात. तू शांत बस, तुला काही समजत नाही असं म्हटलं जातं. फक्त हे पुरुषांच्याच बाबतीत घडत नाही तर हे महिलांच्या बाबतीत सुद्धा घडतं. पहा, घरामध्ये सुद्धा एखादी महिला गृहिणी जर असेल आणि घरामध्ये काही मीटिंग किंवा काही चर्चा चालू असेल आणि ती एखादं मत मांडायला गेली तर तिला डायरेक्ट डावललं जातं, तिला डायरेक्ट स्टॉप केलं जातं आणि म्हटलं जातं, तू शांत बस, तुला काही कळत नाही, तू घरातच असती, तुला बाहेरचं काही माहिती नाही असं म्हटलं जातं. बहुतेक वेळा पुरुषांच्या बाबतीत सुद्धा हे होतं की ज्यावेळेस घरात काही चर्चा चालू असते, पुरुष बोलायला जातात तर त्यांना सुद्धा डावललं जातं. आपण असं म्हणतो, अरे बाबा, माझ्याच बाबतीत असं का बरं होतं? घरातही मला इज्जत भेटत नाही, समाजात सुद्धा मला इज्जत भेटत नाही, मला कोणीच मान सन्मान देत नाही, प्रत्येक जण माझ्याबरोबर तू सड्यासारखं का वागतं? असं मी काय पाप केलेलं आहे? असं माझ्याकडनं काय गुन्हा झालेला आहे की प्रत्येक व्यक्तीच माझ्यासोबत असं वागतो? प्रत्येक वेळेस आपण आपलं मत मांडण्याचा जरी प्रयत्न केला तरी प्रत्येक वेळेस आपल्याला हीच वागणूक भेटते. कामाच्या ठिकाणी प्रमोशनच्या बाबतीत म्हणा, इन्क्रीमेंटच्या बाबतीत किंवा बढतीच्या बाबतीत, त्या बाबतीत म्हणा, तर तिथे सुद्धा तुम्हाला डावलून ज्याच्याकडे झिरो नॉलेज आहे त्या व्यक्तीला प्रमोशन दिलं जातं, त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये इन्क्रीमेंट केलं जातं. किंवा एखादा व्यक्ती दिसायलाही धड नाही, काहीच नाही, त्याच्याकडे एक्सपिरियन्सही नाही, तरीही त्याच व्यक्तीची वाहवा होते, त्याच व्यक्तीला समाजामध्ये मान सन्मान भेटतो, त्याच व्यक्तीची प्रत्येक ठिकाणी वाहवा केली जाते. अशा वेळेस आपल्याला असं वाटतं, मी कुठं कमी पडतोय, मी कुठं चुकतो, माझ्याच बाबतीत असं का होतं? मी तर यांच्यासाठी सर्व काही केलेलं आहे. बहुतेक वेळात असं होतं की ज्या व्यक्तीला आपण जीव लावला, ज्या व्यक्तीला आपण आपलं सर्वस्व मानलं, ज्या व्यक्तीसाठी आपण रात्रीचा दिवस केला, तीच व्यक्ती आपल्याला डावलती, तीच व्यक्ती कंटिन्यू आपल्याला शिवाय श्राप देते किंवा तीच व्यक्ती कंटिन्यू आपल्या विरोधात जाते. आपण कितीही खरं असू तरीही तीच व्यक्ती आपल्याला दोषारोप देते किंवा तीच व्यक्ती प्रत्येक वेळेस आपणच कसे चुकीचं आहोत असं सिद्ध करायला हे झालेले असते. तर सांगायचं तात्पर्य असं, जर तुमच्या बाबतीत असं होत असेल किंवा तुमचं पहा, बहुतेक वेळा तर असं होतं की एखाद्या जोडीचा संसार हा सुखाचा चालू असतो, अगदी गुण्या गोविंदाने ते नांदत असतात, परंतु अचानक एखादी व्यक्ती घरामध्ये येऊन जाते किंवा अचानक एखादा प्रोग्राम वगैरे होतो आणि त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासूनच त्यांच्या संसाराला कोणाची तरी नजर लागत होते. कंटिन्यू त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या नात्यामध्ये वादविवाद, छोट्या मोठ्या गोष्टींवरून गैरसमज, त्यावरून मोठमोठी भांडणे, हे सर्व काही सुरुवात होतं. किंवा अचानकपणे आजारपण येणं घरामध्ये किंवा काहीतरी विघ्न येणं, घरामध्ये पैसा टिकून न राहणं, ह्या अशा गोष्टी घडतात. जर सर्व घडत असेल तर समजून जायचं की आपल्या नात्याला, आपल्या घराला निश्चित कोणाची तरी नजर लागलेली आहे किंवा निश्चित कोणीतरी काहीतरी बाधा केलेली आहे. हे सर्व जर तुमच्या बाबतीत होत असेल, तुम्ही ज्याला जीव लावला ती व्यक्ती जर तुमच्यापासून दूर जात असेल, तुम्ही ज्याच्यावरती प्रेम केलं, ज्याच्यासाठी सर्वस्व अर्पण केलं, ती व्यक्ती सुद्धा जर तुम्हाला डावलीत असेल, झिडकारत असेल, तर त्या व्यक्तीला पुन्हा तुमच्या आयुष्यात परत आणण्यासाठी, त्या व्यक्तीने नाक घासून तुमची माफी मागण्यासाठी निश्चित तुम्ही हा उपाय करू शकता. उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे. उपाय खूप सुंदर आहे, अगदी कोणीही उपाय करू शकतं असा हा उपाय आहे. फक्त सुरुवातीला सांगते, कोणताही उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं खूप गरजेचं असतं. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये संयम असणं खूप गरजेचं आहे. आपण जो काही कामधंदा करत आहोत किंवा जो काही बिझनेस तुम्ही करत आहात तर त्यामध्ये प्रामाणिकता असणं गरजेचं आहे, त्यामध्ये कंटिन्युटी असणं गरजेचं आहे, मेहनत करण्याची ताकद असली पाहिजे. असं नाही की हातावर हात देऊन बसले आणि फक्त उपाय करताय आणि मग असेल हरित देन खाटल्यावरी, असं होत नाही. प्रत्येक गोष्टीला मेहनत घ्यावीच लागते, रात्रीचा दिवस करावा लागतो. अहो, काही लोक असे आहेत की ते दिवसभरही काम करतात, रात्रीचंही काम करतात, अगदी 1-2 तास कसे बसे झोपतात, परंतु घर परिवार कुटुंब चालवायचं, मुलाबाळांचं शिक्षण करायचं, सर्व काही इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण करायची, ते सर्व करायला लागतं. म्हणजे सांगण्याचं तुम्हाला तात्पर्य एवढंच आहे की काही नास्तिकांदे येऊन कमेंट्स करतात की बाबा रे, जर असं काही होत असतं तर मग कामधंदा करायची काय गरज असती, कामधंदा करायची गरज नाही. त्यांच्यासाठी खास हा उपदेश आहे.
बाकी तुम्ही सर्वजण खूप छान सपोर्ट करत आहात, असाच सपोर्ट करत राहा, असंच प्रेम भरभरून देत राहा. तुमच्या सपोर्टची, तुमच्या प्रेमाची या ताईला भरभरून गरज आहे. अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्हाला कोणत्याही शनिवारी करायचा आहे. शनिवारी करा, गुरुवारी करा, मंगळवारी करा किंवा रविवारी जरी केला तरीही चालेल, अमावस्या पौर्णिमेला जरी केला तरीही चालेल, काहीही हरकत नाही. उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते. तो उपायासाठी तुम्हाला लागणार आहे चिंच, इमली, जे आपण चिंच खातो त्या चिंचेच्या आतमध्ये जो चिंचोका असतो, हा चिंचोका तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे. आता चिंचोका कुणाला माहिती नाही असं एकही जण नाही, चिंच कुणाला माहिती नाही असंही कोणी नसणार आहे. तर त्या चिंचेच्या आतमध्ये जो चिंचोका आहे तो घ्यायचा. भाजलेला चिंचोका चालणार नाही, कच्चा चिंचोका घ्यायचा. चिंचोका घेताना तो तुटलेला, त्याची साल निघालेली किंवा कीड लागलेली असा चिंचोका घेऊ नका. व्यवस्थित असा चिंचोका पाहून घ्या. आता कुठे भेटेल तर बाजारामध्ये जरी तुम्ही गेलात तरी चिंच विकताना त्यामध्ये चिंचोका काढला तरी चालेल, किंवा कुठेही पूजेच्या साहित्याच्या दुकानात किंवा किराणा मालाच्या दुकानात जरी गेले तरी चिंचोके तुम्हाला सहजरित्या मिळेल. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे काळी मिरी, जी मसाल्याच्या साहित्यामध्ये आपण वापरतो ती. काळी मिरी अख्खी घ्यायची आहे, तुटलेली फुटलेली घ्यायची नाही. 4 काळ्या मिऱ्या तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर एकच अख्खी शाबीत लवंग घ्यायची आहे. आता शाबीत लवंग म्हणजे काय? ज्या लवंगेला वरती बोंड असतं, ज्या लवंगेला वरती फूल असतं, अशी शाबीत लवंग घ्यायची. ती तुटलेली फुटलेली एकदम अशी नाजूक अशी घ्यायची नाही, व्यवस्थित अशी एकच लवंग घ्यायची आहे. त्यानंतर लागणार आहे चिमूटभर हळद. जी हळद आपण घरामध्ये खातो, घरामध्ये जी हळद वापरतो ती हळद. फक्त त्या हळदीला आपल्या पिरियडमध्ये, सुतकामध्ये किंवा विटाळामधील ती हळद नसावी, किंवा जी पूजेच्या साहित्यात तुमच्या असतेच, मंदिरामध्ये आपल्या हळद असते ती जरी घेतली तरीही चालेल, म्हणजे देवघरात असते ती जरी घेतली तरीही चालेल. चिमूटभरच लागणार आहे. त्यानंतर काळ्या रंगाची एक छोटीशी पोटली घ्यायची आहे. पोटली सुद्धा पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळते, 10-20 रुपयाला मिळून जाते. पण तुम्हाला जर नसेल घ्यायची तर काही हरकत नाही. एखादा काळा छोटासा कपडा घ्या, रुमाल घ्या, किंवा ब्लाऊज पीस असेल तर त्याचं थोडा कपडा जरी घेतला तरीही चालेल. थोडा कपडा घ्या, तो सुई धाग्याच्या साह्याने शिवा आणि त्याची पिशवी जरी तयार केली तरी चालेल. नाही पिशवी तयार केली तसा जरी घेतला तरीही चालेल. त्यानंतर काय करायचं, हे सर्व साहित्य घ्यायचं. तुमच्या घरातील जी दक्षिण दिशा आहे, दक्षिण दिशेला एक आसन मांडायचं. स्वच्छ हातपाय वगैरे तुम्ही धुवून घ्यायचे. एक पाट घ्यायचा आणि धूप, दीप, अगरबत्ती सर्व सोबत घेऊन बसायचं. दक्षिण दिशेला तोंड करायचं. पाट मांडून घ्यायचा. आपल्या समोरच पाट मांडून घ्यायचा. पाट मांडल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या पाटावरती प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कोणती पंती जरी घेतली तरी चालेल. मातीची पंती घ्या, स्टीलची घ्या, पितळीची घ्या, कोणतीही घ्या. जी तुम्हाला पंती भेटेल ती घेतली तरी चालेल. 2 वातीची एक वात तयार करायची आणि दिवा लावून घ्यायचा. आता दिवा का लावायचा, तर कोणताही उपाय जर आपण अग्नीला साक्षी मानून जर केला तर त्याचा इफेक्ट खूप चांगल्या प्रकारे होतो. त्याचं फळ, त्याचं प्रारब्ध खूप लवकर भेटतं. म्हणून कोणताही उपाय हा आसनावरती बसून त्यानंतरनं दिवा प्रज्वलित करूनच करायचा आहे. त्यानंतरनं धूप आणि अगरबत्ती असेल तर ती सुद्धा लावून एका साईडला ठेवून द्यायची. हे झाल्याच्या नंतर तो काळ्या रंगाचा कपडा घेतलेला आहे हा पाटावरती अंथरा, किंवा जी पोटली घेतली आहे ती पाटावरती ठेवा. त्यानंतर जो चिंचोका घेतलेला आहे हा चिंचोका त्या पोटलीमध्ये किंवा त्या कपड्यावरती ठेवायचा. त्यावरती तुम्हाला ज्या 4 काळ्या मिऱ्या तुम्ही घेतलेल्या आहेत, 4 काळ्या मिऱ्या, ह्या 4ही काळ्या मिऱ्या ठेवायच्या. एक लवंग घेतली आहे ती लवंग ठेवायची. त्यानंतर या 3ही साहित्यावरती चिमूटभर हळद, जी सांगितली ती चिमूटभर हळद तुम्हाला या 3 बोटाने सोडायची आहे. अंगठ्या शेजारचं बोट आणि करंगळी वापरायची नाही, तर ही मधली 2 बोटं आणि अंगठा या 3 बोटांच्या साह्याने चिमूटभर हळद तुम्हाला त्या 3ही साहित्यावरती सोडायची. त्यानंतर या 3ही साहित्याची एक पोटली तयार करायची. समजा पोटली घेतली असेल, पिशवी घेतली असेल तर तिला नॉड असते, नॉडने बांधू शकता. कपडा घेतलाय तर त्याला गाठ देऊन तिची पोटली तयार केली तरीही चालेल. त्यानंतर ही पोटली काय करायची आहे, तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची आणि उजव्या हातावरती घेण्यापूर्वी ही पोटली तयार झाली की ही पुन्हा पाटावरती ठेवायची. धूप, दीप, अगरबत्ती सर्व ह्या साहित्याला ओवाळून घ्यायचं. थोडंसं गंगाजल शिंपडून घ्या. गुलाब पाणी असेल तर ते शिंपडून घ्या. तेही नसेल तर थोडं अत्तर असेल अत्तर शिंपडून घ्या.
तेही जर नसेल तर घरातील जे पिण्याचं शुद्ध पाणी आहे ते जरी शिंपडलं तरीही चालेल, काहीही हरकत नाही. त्यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची. उजव्या हातावरती घेऊन एक मंत्र सांगते. मंत्र खूप महत्त्वाचा आहे. या मंत्राने तुम्हाला ही पोटली अभिमंत्रित करायची आहे. मंत्रातील एक अक्षर महत्त्वाचं आहे, म्हणून मंत्र व्यवस्थित ऐका. मंत्र असा आहे. पोटली हातावरती ठेवली. ओम ह्रीम श्रीम वशम वशम स्वाहा. 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 हा मंत्र कमीत कमी 11 वेळा, जास्तीत जास्त 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा जर म्हटला तर अतिशय उत्तम. ह्या मंत्राच्या द्वारे ही पोटली अभिमंत्रित करायची. आता ही अभिमंत्रित झालेली पोटली तुम्ही तुमच्या स्वतःसाठी केली तर तुमच्या स्वतःच्या जवळ ठेवायची. भले तुम्ही गृहिणी असाल तर तुमच्या साडीच्या पदराला बांधून ठेवा, तुमच्या ट्रॅक पॅन्टमध्ये ठेवा, तुमच्या गाऊनच्या खिशात ठेवा तरीही चालेल, काही हरकत नाही. तुम्ही वर्किंग असाल तर तुमच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये ठेवा, जीन्सच्या पॅन्टमध्ये ठेवा. तुमच्या मिस्टरांसाठी उपाय करताय किंवा एखादा माझा दादा उपाय करतोय तर त्याने काय करायचं आहे, त्याच्या पॉकेटमध्ये, त्याच्या सॅगमध्ये किंवा त्याच्या पॅन्टच्या खिशात, शर्टच्या खिशामध्ये जरी पोटली ठेवली तरी चालेल. जे पुरुष बांधव आहेत माझे त्यांनी 21 दिवस ही पोटली त्यांच्या सोबत ठेवायची आहे आणि ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी 43 दिवस ही पोटली सोबत ठेवायची आहे. पुरुषांनी 21 दिवस, महिलांनी 43 दिवस सोबत ठेवायचे आहे. आता यामध्ये पिरियड आली ताई, सुतक आलं, विटाळालं, काही हरकत नाही, तरीही पोटली सोबतच ठेवायची आहे, काहीही हरकत नाही. पुन्हा सांगते. त्यानंतर महिलांचे 21 दिवस, पुरुषांचे 43 दिवस कंप्लीट झाले की त्यानंतर काय करायचं, पुरुषांनी 44व्या दिवशी आणि महिलांनी 22व्या दिवशी ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला काय करायची आहे, ही पोटली तुम्हाला निर्मल्यामध्ये जरी तुम्ही टाकून दिली तरीही चालेल किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडली तरीही चालेल किंवा एखादं मोठं झाड आहे वडाचं, पिंपळाचं किंवा औदुंबराचं किंवा कोणतंही मोठं झाड असू द्या, कोणतंही म्हणलं, फक्त मोठं झाड असावं, कडुलिंबाचं असेल तरी चालेल. त्याच्या मुळापाशी थोडा एक खड्डा करायचा, त्या खड्ड्यामध्ये ही पोटली तुम्हाला गाडून टाकायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ज्या वेळेस तुम्ही हा उपाय पूर्ण मनोभावे, पूर्ण पॉझिटिव्हली कराल त्यावेळेसच, त्या दिवसापासूनच तुम्हाला इतका छान बदल होताना दिसेल ना की जी व्यक्ती तुम्हाला डावलत होती, जी व्यक्ती तुम्हाला शिवाय श्राप देत होती, जी व्यक्ती तुम्हाला मान सन्मान देत नव्हती, इज्जत देत नव्हती, तुमच्याबरोबर बोलत नव्हती किंवा तुम्हाला झिडकारत होती किंवा तुमच्यापासून दूर गेली होती, ती व्यक्तीसुद्धा तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल. ती व्यक्ती तुमच्याबरोबर बोलण्यासाठी प्रयत्न करेल. अगदी ती तगमग करेल, स्वतःहून येऊन नाक घासून माफी मागेल की बाबा रे माझ्याकडनं चूक झाली, कुणाला तरी मध्ये टाकून तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करेल. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे की प्रत्येक जो तुम्हाला डावलत होता तर स्वतः तुमचा सल्ला मागण्यासाठी येईल. स्वतःहून तो तुम्हाला म्हणेल बाबा रे असं काय झालं, एवढं तू काय केलं की तुझ्या आयुष्यामध्ये इतका छान बदल झालेला आहे. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. तुम्हाला घरात, समाजात, तुमच्या कामाच्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मान सन्मान भेटेल. प्रत्येकजण तुमची वाहवा करेल. इतका प्रभावी हा उपाय आहे. निश्चित एकदा उपाय करून पहा. उपाय एकदा करा आणि लेट्स गो करून सोडून द्या. खूप छान इफेक्ट्स होताना तुम्हाला दिसेल. ज्यावेळेस तुम्हाला पुन्हा असे वाटेल की बाबा रे माझ्या जीवनामध्ये पुन्हा वादळ यायला सुरुवात झाली आहे, त्यावेळेस तुम्ही पुन्हा हा उपाय करू शकता. एखादा प्रियकर एखाद्या प्रियसीसाठी किंवा प्रियसी प्रियकरासाठी सुद्धा हा उपाय करू शकते. वशीकरण म्हणजे काय, ते लॉ ऑफ अट्रॅक्शन. तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आणि वशीकरणाचा संबंध हा एखाद्या व्यक्तीला अट्रॅक्ट करण्यासाठी, मोहित करण्यासाठी असतो आणि हे उपाय कधीही खाली हात जात नाहीत. आता चिंचोका का घ्यायचं, तर चिंचोका वशीकरणाचं काम करतो. वशीकरणाचं एखाद्याला मोहित करण्याचं काम चिंचोका करतो. त्यानंतर लवंग आणि काळी मिरी जी आहे ती आपल्यावर झालेली नजरदोष, बाधा, इडापिडा, कोणी काही केलेलं असेल तर ते सर्व दूर करण्यासाठी आपण काळी मिरी आणि लवंग वापरतो. त्यानंतर हळद कोणतीही पॉझिटिव्ह गोष्ट खेचण्यासाठी, एखाद्याला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, मोहित करण्याचं काम हळद करते. पॉझिटिव्हिटीची ताकद खूप मोठ्या प्रमाणामध्ये या हळदीमध्ये असते, म्हणून हळद घ्यायची. आता पहा, आपण कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळा कपडा आपल्याला वर्ज्य असतो, तर काळा कपडा ह्या उपायासाठी का घ्यायचा, तर आपण एखाद्याचं वशीकरण करत आहोत, एखाद्याला मोहित करत आहोत. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायामध्ये शक्यतो काळ्याच रंगाचा
वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो, म्हणून हे साहित्य घ्यायचं आहे. आता तुम्हाला काहीही शंका राहिली नसेल, सर्व तुमच्या शंकांचं निरसन झालं असेल, तरीही काही शंका काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये सांगा. मी निश्चित तुमच्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. निरर्थक कमेंट्स करू नका, त्याचा काही उपयोग होणार नाही. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच व्हिडिओ होता होईल तितके शेअर करत चला, कारण ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जर पोहोचले तर निश्चित त्यांच्या जीवनामध्ये बदल झाला तर त्याचे आशीर्वाद तुम्हालाही लागणार आहे. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहायलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.